श्री गणेशाय नमः, श्री शनिश्चराय नमः. पनविता देवगिरीमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. तसा हा व्हिडिओ टाकायला मला खूप उशीर झालेला आहे, तरी वेळात वेळ काढून तुमच्यासाठी हा तिसरा पार्ट मी घेऊन आलेली आहे. तर आपण प्रवेशद्वारामधून आज जात आहोत. शनिदेवांच्या काही वस्तू लागतात वाहण्यासाठी, त्या बाहेर पात्र ठेवलेले आहेत, त्याच्यामध्ये टाकून आपण पुढे जायचे आहे. तर आपल्याला पुढे टाकणं शनिदेवाला वाहण्यासाठी तेल भेटतं मोहरीचं. तर ते आपल्याला इथे दिसतंय, पाहू शकता तुम्ही. तर इथे आपल्याला ते तेल टाकायचं आहे. त्यांनी असे जाळी टाईप केलेलं आहे, त्याच्यावरती सातू, काळे तीळ, काळे मूग, मीठ अशा काळ्या वस्तू शनिदेवाला प्रिय आहेत, त्याच्यामुळे आपण इथे तेल वगैरे टाकतो. आणि हे तेल जे आहे ते ह्या गाळणीमध्ये गाळून पूर्ण त्या शनिदेवाच्या असलेल्या डोक्यावरती कलश आहे, त्या कलशामध्ये पडून शनिदेवावरती डायरेक्ट जातं. पुढे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते. तुम्ही पाहू शकता तसे मोठे मोठे बॅरल्स केलेले आहेत वेस्ट मटेरियल टाकण्यासाठी. तर तुम्ही पाहू शकता थोडी गर्दी आहे, पण ह्या मंदिराचे एक वैशिष्ट्य आहे की आपण ह्या देवांना कुठेही तुम्हाला हे कुठेही दिसतात. हेच ह्या मंदिराचं वैशिष्ट्य आहे. शनिदेव खरंच न्यायप्रिय आहेत, त्यांना कुठेही पाहून तुम्ही त्यांचे थेट दर्शन घेऊ शकतात. त्याच्यामुळे मला या मंदिराला जायला खूप आवडते. कुठेही तुम्ही दर्शन घेऊ शकतात. तर पाहू शकता तुम्ही. आता इथे मंदिर आहेत छोटे छोटे, विठ्ठल रुक्मिणी वगैरे. तर इथे आपण दर्शन घेत आहोत, पाहू शकतात तुम्ही. तर इथे आपले सर्व देवांचे दर्शन झालेले आहे आणि आपण इथून पुढे जात आहोत शनिदेवांच्या जवळून दर्शन घेण्यासाठी. तर इथे उभा राहून पण तुम्हाला शनिदेव दिसतात, पण सध्या गर्दी असल्यामुळे मला व्ह्यू घेता आलेला नाहीये. तरी मी तुम्हाला जवळ जाऊन दाखवण्याचा प्रयत्न करेन. तर मी जात आहे पुढे आणि तुम्ही पाहू शकतात की इथे शनिदेव स्पष्ट दिसत आहेत. तर इथे चरण पादुका पण ठेवलेल्या आहेत. तर तुम्ही त्यांचे दर्शन करायचे आहे, शनिदेवांचे दर्शन करायचे आहे. समोर दानपात्र आहे, त्याच्यामध्ये इच्छेनुसार तुम्ही दान करू शकतात. तर शनिदेवांचं दर्शन घ्या सर्वांनी. चला तर आपण गौरी हवन कुंडाकडे आलेलो आहोत आणि इथे हवन चालू असते. तर इथे आपल्याला तिलक लावायचं आहे आणि दर्शन पण घ्यायचं आहे. या तिलक लावल्याने नकारात्मक ऊर्जा, शक्ती, वाईट प्रवृत्ती यांचा नाश होतो. आणि तर आद्विकला पण मी लावत आहे तिलक आणि मी स्वतः पण लावत आहे. चला तर आता दर्शन झालेलं आहे आणि वेळ आहे ती खेळायची. तर तुम्ही पाहू शकतात आद्विक फरशीवरती खेळत आहे. मस्त निवांतपैकी त्याचं खेळणं सुरू आहे. आणि हे पहा शनिरथ दिसतोय मागे. तर हा चांदीचा शनिरथ आहे आणि इथे पूर्ण जवळून व्ह्यू दाखवते मी तुम्हाला. तर हे शनिष्टोत्तर शतनामावली आहे, तर तुम्ही पाहू शकतात. जवळून मी ते दाखवलेलं आहे. शनिदेवाचा प्रसाद म्हणून इथे नारळाची वडी तयार करतात. तर ती खायला फार चविष्ट असते. तर ती मला प्रचंड आवडते, त्याच्यामुळे मी प्रत्येक वेळेस जास्त घेऊन जाते आणि आमच्या शेजारच्या लोकांना पण देते. तर प्रत्येक एका पाकिटाचे 20 रुपये असं त्याचे चार्जेस आहेत. तर तुम्ही नक्की ट्राय करा. श्री शनिदेवाच्या मूर्तीच्या मागच्या बाजूने शिवलिंग आणि नंदीची स्थापना करण्यात आलेली आहे. तर तुम्ही पाहू शकता खूप सुंदर मूर्ती आहेत, गळती पण लावलेली आहे. तुम्ही इथे दर्शन करायचं आहे. तर इथून आपल्याला बाहेर जायचे आहे. तर आपण बाहेर आलेलो आहोत. इथं भक्तांसाठी बसण्यासाठी सोय केलेली आहे आणि समोर देखावे पण आहेत, पाणी वगैरे आहे आणि
झाडे वगैरे लावलेली आहेत, फोकस लावलेले आहेत लाइटिंगचे, तर तुम्ही पाहू शकता. संध्याकाळीचं हे फोकस लावल्यानंतर चित्र नक्की पाहण्यासारखं असणार आहे. खूप सुंदर दिसतंय आणि खूप उन्हाळा आहे तरी आम्हाला इथे कसलीच गरमी जाणवली नाही. खूप थंड वाटलं. तर बसण्यासाठी, जेवण वगैरे करण्यासाठी चांगली सोय आहे. तर तुम्ही इथं पाहू शकता की पुढे त्यांनी नवग्रहांची स्थापना वगैरे केलेली आहे. तर मी तुम्हाला जवळून एक एक करून सर्व मूर्त्या दाखवते. तुम्ही दर्शन करून घ्या सर्वांनी. तर इथं आपले सर्व देवांचे दर्शन झालेले आहेत आणि आता पुढे पण खूप पाहण्यासारखं आहे. खूप बाकी आहे, तुम्हाला दाखवते मी. तर इथे सर्व देवतांच्या मूर्त्या आहेत. श्रीहरीच्या पूर्ण अवतारांचे मूर्त्या आहेत. श्री गणेशाच्या मूर्ती आहेत, शेषनागाची आहे. तर एक एक करून तुम्ही पहा. नक्षीकाम एकदम सुंदर केलेलं आहे. पाहण्यास पण खूप सुंदर आहे. तर इथे अवश्य एक दिवस भेट द्या आणि खूप छान केलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. तर इथे तुम्ही पाहू शकता की एक एक करून सर्व श्रीहरींच्या अवतारांचे मूर्त्यांची इथे स्थापना केलेली आहे. तर खूप साऱ्या मूर्त्या आहेत, पाहण्यास पण खूप सुंदर आहेत. तर नक्की अवश्य तुम्ही इथं एक दिवस येऊन वेळ काढून भेट द्या. हे पहा, श्रीकृष्ण खूप छान कोरीव काम केले, एकदम बारकाईने कामं केलेली आहेत सर्व.
तर इथं खूप सारे भाविक आराम करतात. आराम करण्यासाठी उत्तम आहे, इथे शांत वातावरण आहे. तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आम्हाला थोडंसं जरा खेळायचं आहे इथे, तर आम्ही नक्की तुम्हाला भेट देतो पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ कसा वाटला नक्की शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.